10वीत शिकणारा संतोष वर्गात बसला होता. शिक्षक शिकवत होते आणि तो लक्ष देऊन ऐकत होता. काही वेळात त्याला बाहेरून जोरदार आवाज येऊ लागले. एखादं मोठं वाहन शाळेत घुसलं की काय असं वाटून वर्गातले सगळेच विद्यार्थी बाहेर आले. बाहेरचं चित्र बघून विद्यार्थी प्रचंड घाबरले. त्यांनी बघितलं की तिथं एक बुलडोझर आला होता आणि शाळेची इमारत पाडली जात होती. हे चित्र बघून कुणालाच काही कळेना. काही मुलं ओरडायला लागली, काही रडायला लागली, तर काही जणांनी त्या बुलडोझरकडे धाव घेतली. गेल्या 20 वर्षांपासून इथं असणारी आपली शाळा का पाडली जातीये हे कुणालाच कळत नव्हतं. नंतर हळूहळू एक एक गोष्ट समजत गेली. कल्याणच्या आडवली परिसरामध्ये असणारी तिसाई विद्यालय ही शाळा गेल्या 20 वर्षांपासून इथं उभी आहे. या जागेचे संचालक बाळाराम गायकवाड आणि त्यांचे भाऊ संतोष गायकवाड यांच्यातल्या प्रॉपर्टीच्या वादातून ही शाळा महानगरपालिकेकडून पाडली गेली. जागेच्या वादामध्ये कोण चुकीचं कोण बरोबर याच्याशी संतोषला देणं घेणं नव्हतं. पण संतोषसह त्याच्या अनेक मित्रांना आणि पालकांना धक्कादायक वाटली ती पालिकेची भूमिका. या शाळेमध्ये 12,000 विद्यार्थी शिकतात. शाळेवर बुलडोझर चालवण्यापूर्वी या विद्यार्थ्यांचा विचार एकदाही अधिकाऱ्यांच्या मनात आला नसेल का? बरं, कल्याण डोंबिवलीमध्ये 65 अनधिकृत इमारती आहेत. शाळा पाडताना दाखवलेली तत्परता या बाबतीत अधिकारी का दाखवत नाहीत? जागेचा वाद काहीही असो, पण इथं शिकणाऱ्या 12,000 विद्यार्थ्यांचं काय? त्यांच्या शिक्षणाचं काय? त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी बघितलेल्या स्वप्नांचं काय? या स्वप्नांवर पालिकेचा बुलडोझर चाललाय, तो सुद्धा या शाळांसाठी कुठलीही पर्यायी जागा न देता. आमची शाळा वाचवा अशी हाक संतोष आणि त्याचे मित्र घालतायत. ही हाक प्रशासनाला ऐकू जाईल का? तुम्हाला काय वाटतं?